नमस्कार. सोनेरी क्षणमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, नुकताच एक सर्वे करण्यात आला होता ज्यामध्ये अनेक मुलींना विचारण्यात आलं की तुमच्या जीवनसाथीकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत. काय वाटतं तुम्हाला, काय उत्तर दिलं असेल मुलींनी? म्हणजे देखणा असावा, हुशार असावा, पैसेवाला असावा, स्मार्ट असावा, माझं सगळं ऐकणारा असावा, आणखीन काय सांगितलं असेल? तुम्हाला सांगते, अनेक मुलींनी एकमताने सांगितलं की माझा नवरा मला हसवणारा असावा, जो माझ्या चेहऱ्यावर हसू आणू शकेल, तोच माझा छान जीवनसाथी. खरंच आपल्याकडे सगळं असेल, पण जर हसू नसेल तर त्या बाकी सगळ्याचा काय उपयोग, नाही का? साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग, एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. या एकांताचा तुला इशारा कळला ग. नाच अडवे ते मला की जीव माझा भुलला ग. नको राणी नको लागू, लागू मध्ये नको भिजू. तिथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू. का बघत्यास एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. कसा मिळावा पुन्हा साजनी मोकाच लाग. लाज आडवे ते मला की जीव माझा भुलला ग. नको राणी नको लागू, लागू मध्ये नको भिजू. तिथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू. का बघत्यास एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. हिल हिल परी हिला, तुझे कप्पाली लाटीला. अगो हिल हिल परी हिला, तुझे कप्पाली लाटीला. तुझे कप्पाली लाटीला, तुझे कप्पाली लाटीला. गो फॅशन मराठी सोबय तुला. अरे जा जा तू मुला, का सत्तावीतय मला. अरे जा जा तू मुला, का सत्तावीतय मला. का सत्तावीतय मला, का सत्तावीतय मला. न जाऊन सांगन मी बापाला. बापरे, अरे जा जा तू मुला, का सत्तावीतय मला. अगो हिल हिल परी हिला, तुझे कप्पाली लाटीला. अशी किती पोरं तुझ्यासारखी. नागपाटाची पोरं मी फिरकी. अशी किती पोरं तुझ्यासारखी. अरे जेवण करायला पाणी भरायला
हसू यावं असे प्रसंग आयुष्यात कधीही कुठेही घडू शकतात आणि त्यातही निरागसपणा हे तर हसण्याचं खरं रहस्य. बघा ना, माझ्या बहिणीशी तिचा मुलगा गप्पा मारत होता आणि त्यांनी अचानक तिला विचारलं, आई तुझे 2-4 केस पांढरे दिसायला लागलेत, का गं माणसाचे केस पांढरे होतात? तिच्या लक्षात आलं की याने नेमकं टिपलंय. पण तिने विचार केला जरा ही संधी वापरावी आणि ती म्हणाली, काय माहिती आहे का बाळा, तू जेव्हा मला त्रास देतोस ना, जेव्हा तू चुका करतोस ना, तेव्हा माझे केस पांढरे होतात. तिला वाटलं बरा धडा शिकवला, पण त्यावरती माझा भाचा अत्यंत निरागसपणे म्हणाला, हां आता माझ्या लक्षात आलं की आजीचे सगळेच केस पांढरे कसे झाले ते. कोड कवारे हडा कोड कवारे हडा अमर कोड कवारे हडा अमर कोड कवारे हडा अयो रे प्यार में जाना करना चाहा खुद मुझे करना पड़ा. लग जा रहा फिर दिखा दूं. हाँ धरती ऊपर है स्वर्ग नीचे. अयोड़ा अयो अयो भक्त कोड़ी कोड़ी हड़ा प्यार में जो ना करना चाहा खुद मुझे करना पड़ा. भक्त कोड़ी कोड़ी हड़ा भक्त कोड़ी कोड़ी हड़ा. हसण्या हसवण्याविषयी आपण बोलतोय आणि म्हणूनच आपल्याला भरभरून हसायला शिकवणाऱ्या, अगदी हसता हसता रडवणाऱ्या अनेक महान कलाकारांची आठवण होते. जगद्विख्यात चार्ली चॅप्लिनजी यांची आठवण होते. त्याचबरोबर आपल्या या मराठी मातीतले आपल्याला खळखळून हसायला शिकवणारे दादा कोंडके यांची आठवण होते. बॉलिवूडचा विचार केला तर विनोदवीर मेहमूद आणि जॉनी लिव्हर यांसारखे कितीतरी कलाकार आठवतात. खरंच या कलाकारांनी आपल्याला हसायला शिकवलं. चार्ली चॅप्लिन यांचं प्रसिद्ध वाक्य आहे की तोच माणूस दुसऱ्याला हसवू शकतो जो स्वतः दुःखांशी खेळू शकतो. सुखदुःखाच्या या खेळावरती मात करत आपल्या चेहऱ्यावर हसू उमलवणाऱ्या या सगळ्या महान कलाकारांना या निमित्ताने आपल्या सगळ्यांचा सलाम. ख्यालों में ख्यालों में ख्यालों में जय हंगामा, कहाँ भाग रही थू मैं? या अल्लाह, काले से डर गए क्या? हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम तेरे 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 चाहने वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम तेरे 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 चाहने वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं. तुम्हें किधर को जाता ही तंदाना, क्यों पास न आता ही तंदाना, क्या मारी ये बाता तंदाना, दिल तोड़ ये खाता तंदाना, हम तेरे 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 चाहने वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं. तुम्ही गोरी
रे छेड तुम्ही गोरे असा की काळे असा तो मन किंवा वेगळे कडके किंवा पैसे वाले अस्मात किंवा वेंधळे काढून येतच कळ दिलकी गिटार छेड काढून येतच कळ दिलकी गिटार छेड जगण्याला किंमत बदलायला किस्मत मनाला हिम्मत तारुण्य देत जगण्याला किंमत बदलायला किस्मत मनाला हिम्मत तारुण्य देत खूप सक्सेस मिळावं वाटतं करोडपती व्हावंसं वाटतं सेलिब्रिटी व्हावंसं वाटतं पेज 3 वर यावंसं वाटतं तुम्ही गरुड असा की कावळे राघू मैना किंवा चिमणे तुम्ही घार असा की गिधाडे अगदी मच्छर किंवा झुरळे पंख फुटतातच नकळ दिलकी गिटार छेड वज्रा फिरतातच नकळ दिलकी गिटार छेड पंख फुटतातच नकळ दिलकी गिटार छेड तारुण्य येतच नकळ दिलकी गिटार छेड तुम्हाला सगळ्यांना हसायला आवडतं की नाही? लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन असं म्हटलं जातं. मलाही हसायला खूप आवडतं, पण सगळ्यांनाच असं आवडत नाही बरं का. काही जणांना वाटतं की हसणं हे अपरिपक्व असण्याचं, इमॅच्युअर असण्याचं लक्षण आहे. हसतात ती लहान मुलं वगैरे. मोठ्या माणसांनी काय हसायचं, हसणं म्हणजे वेळेचं अपव्यय आहे. पण खरंच असं नाही. हसणं ही खूप सुंदर गोष्ट आहे. हसणं ही मनाने तरुण असण्याचं लक्षण आहे. म्हणूनच एका शायरने खूप छान म्हटलंय. त्यांनी म्हटलंय, ए उम्र सुन तू छीन सकती है मुझसे बचपन मेरा, ए उम्र सुन तू छीन सकती है मुझसे बचपन मेरा, पर नहीं छीन सकती मुझसे बचपना मेरा. आपल्या मनातलं हे जर शैशव जपायचं असेल, हे जर बालपण जपायचं असेल ना, तर आपण हसलं पाहिजे. हां, म्हणजे नुसतं असं असं हसणं नाही का, खळखळून हसलं पाहिजे. अगदी लहान मुलासारखं मनमुराद हसलं पाहिजे. असलम भाई मेरे असलम भाई असलम भाई असलम भाई असलम भाई दुबई का चश्मा, चीन की चड्डी और ईरानी चाय. असलम भाई असलम भाई असलम भाई असलम भाई असलम भाई कच्चा पक्का 320 उधार की बीड़ी हाय. हसणं किती विविध प्रकारचं असू शकतं नाही. काही लोकांकडे एक प्लास्टिक स्माईल असतं की जे इतकं कृत्रिम आपल्याला लगेच कळतं, असं वाटतं त्यापेक्षा हा माणूस हसला नसता तरी चाललं असतं. पण कुणाचं हसणं इतकं सुंदर असतं की त्या हसण्यातूनच त्या माणसाशी मैत्री होऊन जाते. हां, अनेक मंडळी दुसऱ्याला हसतात. म्हणजे रस्त्यातून एखादा चाललाय आणि केळीच्या सालीवरून घसरला की येणारं हसू. पण त्यावेळेस खरं तर हसण्यापेक्षा त्याला हात देणं, आधार देणं जास्त महत्त्वाचं. आणि दुसऱ्याच्या फजितीला कोणीही हसू शकतो. स्वतःच्या फजितीवरती जो हसू शकतो ना, त्याचं हास्य सगळ्यात सुंदर. तुम्हाला काय वाटतं? कशा प्रकारे हसायला तुम्हाला आवडेल? सकाळी लाफ्टर क्लबला जाता का तुम्ही? तिथे किती विविध प्रकारचं हसणं असतं. पण सगळ्यात सुंदर हसणं लहान मुलांचं, अतिशय निरागसपणे आणि खूप आतून येणारं, मनमुराद खळखळून हसणं. मैं सितारों का तरन्नुम
का तुम हो खजाना, तुम हो मेरी जाए माना, लेकिन पहले दे दो मेरा 5 रुपया 12 आना, 5 रुपया 12 आना, मारेगा भैया ना 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 ना। सच कहा अरे साच तेरा प्यार बाकी माया है, तेरे लिए जोगी बन सकता हूँ, जंगल जंगल फिर सकता हूँ, चाहे नमूना देख लो। तेरी गठरी में लागा चोर मुसाफिर जाग जरा, तू जाग जरा, तेरी गठरी में लागा चोर मुसाफिर जाग जरा, तू जाग जरा, तेरी गठरी में लागा चोर चोर। हसण्याची ही सफर तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते. जाता जाता काय सांगू, हसत रहा, हसवत रहा, आयुष्याचा आनंद घेत रहा आणि सोनेरी क्षण लुटत रहा. असेच काही सोनेरी क्षण अनुभवण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोवर नमस्कार. ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुध्वज मंगलम पुनरीकाक्षम मंगलाय तनो हरि मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुध्वज. Now listen to me carefully. मुंह बंद रख, eyes खुली. I'm getting a many berry shopping for a dress. घर बैठ काम कर, टीवी छोड़ की the mess. नागिन जैसी जुल्फें थी अब पूरी नागिन वो, हाँ नस्लें मुझको आती एवरीडे, थी चांद कभी अब तारे दिखलाती है एवरीडे, थी जान मेरी अब जान जलाती है जी एवरीडे. तेवर बन गए जेवर जिस दिन से कर आई वो, चलती मैडम खाता ठोकर में, और अप्पा मेरे बाहर साहिब घर पे नौकर में. देखो जी कैसे रिंग मास्टर से बन गया जोकर में. है मैडम का ये टशन, मैं इसका मनमोहन, मैं अपने नाम पे भी हक लाया. ओ बाप ने ब्याह करके, ओ बाप ने शादी करके पछताया मैं ब्याह करके, ओ बाप ने शादी करके पछताया मैं ब्याह करके. Tell me, कहाँ मरा था बता दे सच सच. I hate your friend so much. Are you having a fling? Bloody good for nothing. हो राजा हो महाराजा कोई हो चाहे सुल्तान, टीवी से डरना जरूरी है. ये रूठ गई तो रामायण में जैसे कि कई है, अब तो ये मेरी लाइफ महाभारत सी हो गई है. फैंटम छोड़ो उसकी बीवी चलता फिरता प्रेत, पिट पिट के ही नीला पड़ गया मैन. है घर में आके जाले साफ करता स्पाइडरमैन, वो हल्के नंगा कपड़े भाड़े बीवी दिन और रात. सुपरमैन से कहती सुपर से ऊपर नहीं, कोई भी इसको ना खुश